कोणी बसू नका. चला मॅचला होते सुरुवात. दोन ताकदवर संघांमधील ही भिडंत आहे. क्वालिफायर 1 चा सामना आहे. माझ्या साथीनं संकल्प जोडले जाणार आहेत. पहिला चेंडू यावेळेला आदित्य कदमचा एका धावेसाठी खेळलाय तो साहिल कासारेनं आणि आता अरबाज आदित्य समोर आहे. हे जे तिन्ही खेळाडू आहेत हे त्रिकूट आहे. याने मागील 2 दिवसामध्ये म्हणजे काल आणि आज मध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय वैयक्तिकरित्या आणि त्यांच्या संघासाठी राहिलेला जो काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते मोठं आहे आणि त्यामुळे ज्यांचे दोन्ही संघ जे आहेत ते दोन्ही टेबलवरून टॉप करताना दिसत आहेत. निश्चितच चांगल्या प्रकारचे असे फलंदाजी आजपर्यंत. आज अंतिम दिवस आहे, दुसरा दिवस आहे आणि अंतिम दिवस आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी सगळ्या फलंदाजांकडून आणि गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते सर. तर अशी चालू असलेली ही मॅच बघायला भेटते. फलंदाज साहिल. निश्चितच यावेळी मात्र नो चेंडूची सांगता झाली आणि आता मात्र नो +1 धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा. चेंडू हाताळतोय तो म्हणजे आदित्य. समोर असणार आहे तो म्हणजे अरबाज आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. बघायला भेटेल कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. परंतु अरबाज बॅक टू द पवेलियन झाला. सर आजच्या दिवसामध्ये आपल्याला अरबाजची चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली परंतु आता मात्र अरबाज बॅक टू द पवेलियन झालाय आणि अरबाजची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रथमेश. बघा एक सरप्राईज करणार डिलिव्हरी ती ऑफ कटर चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला बॅट आणि पॅड मधील अंतर लांबच ठेवून खेळण्याचा प्रयत्न म्हणजे ते लेग कटर सेट तयार होते असं आपण म्हणूयात. अशा प्रकारचा काहीसा चेंडू होता आणि त्यामुळे त्या संभ्रमामध्ये द्विधा मनस्थिती आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद व्हावं लागतं अरबाजला आणि मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. इट्स अ बिग अचिव्हमेंट फॉर टीम तैमूर 11. ओके सर यावेळी मात्र आता मात्र जर बघाल तर प्रथमेश स्ट्राईक एंड वरती आहे. प्रथमेश काय करतो आपल्या संघासाठी बघूया. बघा उलटा खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि चौकार घेतलाय आपल्या संघाकरिता प्रथमेशने. गोलंदाज आदित्य असताना 9 धावा धावफलकावरती लागल्या. एकूण 9 धावा धावफलकावरती जमा आहेत. शेवटचे 2 चेंडू असताना यावेळी मात्र निश्चितच हवेमध्ये चेंडू आहे. खाली छोटा पॅकेट आहे आणि बॉल अडवेल थ्रो करेल तोपर्यंत इकडे मात्र 1 धाव झाली. 1 धावेने धावफलक पुढे सरकली. 10 धावा 1-0-10 10 बघायला भेटेल पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर साहिल. व्हाईट चेंडू निश्चितच व्हाईट चेंडू खराब चेंडू फेकलाय तो म्हणजे गोलंदाज आदित्याने. क्या बात आहे. एक बाजूने आवाज आला होता की वाईट नको रे. क्या बात आहे. बॅकफुटर देऊन खेळण्याचा प्रयत्न. नो +4 तब्बल 5. बघा मगाशी तुम्ही म्हटलात ना 9 धावा की 10 धावा धावफलक कधी जमा होत्या. जमा रक्कमेवरती नेहमीच व्याज दिला जातो. नक्की नक्की हा व्याज आहे आपण म्हणू शकता. 4+1 हा 5 धावांचा व्याज वसूलला गेला. त्यानंतर ऑफ कटरसाठी हास पॅकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 17 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सन्माननीय बाळू सनगरे सर माझे कोकण या चॅनलचे संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच रत्नागिरी टाइम्सचे संपादक होते. पुढील कारकीर्द एबीपी माझामध्ये म्हणजे दिसणार आहेत तशी त्यांची घोडदौड चालू आहे. असे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात समालोचक म्हणून काम करतात. उत्कृष्ट समालोचक व
त्याच्यामध्ये ते स्वतः समलोचन क्षेत्रामध्ये तसेच संचालक म्हणून कार्यरत असे बाळू संगरे सर, आपल्या सरचे स्वागत. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. क्या बात आहे. आणि त्यांचे चिरंजीव आमच्या साथीने बसले आहेत. म्हणजे हा वारसा पहिल्यापासून चालत आलेला आहे म्हणावं लागेल. संकल्प आमच्या साथीने आहेत आणि त्यांचे वडील बाळू संगरे सर या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्या अगोदर हे षटक होऊ द्यात, त्या षटकानंतर आपण तो सन्मानाकडे वळू. यावेळी मात्र निश्चितच बघायला भेटेल, निश्चितच चौकाराच्या दिशेने बॉल चेंडू होता, परंतु प्रथमेशला माघारी जावं लागतंय. प्रथमेश बॅक टू द पवेलियन झाला. धावफलकावरती धावसंख्या एकूण लागला त्या म्हणजे तब्बल 19 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेशची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे बॅटर प्रथमेशच. निश्चितच आता मात्र बघायला भेटेल, निश्चितच वाईट चेंडू, खराब चेंडू फेकला. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 2020. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे साहिलच्या बॅट मधून 24 धावा तब्बल धावफलकावरती लागला. बँक अकाउंट मध्ये, बँकच्या खात्यामध्ये जमा झाले. 4 चेंडू 24 धावा. 4 चेंडू. साहिलची विकेट खूप महत्वाची आहे, याची जाण आहे समस्त तैमूर 11 संघाला. आणि त्यामुळे इथून किती रनआउट जातात, कोण कसा बाद होतो त्याला जास्त महत्व नाही आहे असं मी म्हणेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडू जर बघितले तर चेंडूचा खेळ तो झाला 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 25. चांगली गोलंदाजी अथर्वने या षटकामध्ये केली आहे, प्रभावित केलं अथर्वने. ज्या प्रकारे त्याने आदित्यला माफ करा बॅक केलंय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. 9+1 अशा 2 धावा मिळतील. 27. या मॅच मध्ये 40-35 या धावा सुद्धा चांगल्या रंगताना दिसतील, कारण दोन्हीकडे तुल्यबळ संघ आपल्याला दिसत आहेत. थोड्याच वेळात बाळू संगरे सरांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. उजवष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, लेग कटर थोडासा मागे, बॅकआउट लेंथ चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती अतिरिक्त स्वरूपाची धावफलकावरती ऍड होतीये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न खोदून काढला, एक क्षेत्ररक्षक आहे परंतु तो दर्शकाच्या भूमिकेमध्ये. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. अशा प्रकारे दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 32-32 16च्या सरासरीने धावा बनतात. सागर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील, परंतु त्या अगोदर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपण या मॅच मधून पहिला फायनलिस्ट बघणार आहोत. म्हणजेच या मॅच मध्ये जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये जाऊन थांबेल आणि पराभूत संघाला अजून एक संधी मिळेल फायनल पर्यंत जाण्याची. आणि त्यासाठी इथे कंबर कसत असताना दोन्ही संघ, तैमूर 11चे क्षेत्ररक्षक जर बघत असाल तर पूर्णपणे इन्व्हॉल्व आहेत मॅच मध्ये. प्रत्येकाला आवाज देतात, वाईड नको, चौकार नको, फिल्डिंग करा, हे करा, ते करा, हे चालू आहे. आणि म्हणूनच त्यांची ती इन्व्हॉल्वमेंट, त्यांचं ते बसलेलं कॉम्बिनेशन आणि त्या बळावरती ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु साहिल कासारे असा एकमात्र खेळाडू आहे जो आतापर्यंत किल्ला लढवत उभा राहिलाय. तो या तैमूर 11च्या संघासमोर वन साइड मुरादपूरच्या माध्यमातून. मुरादपूर वन साइड काय, त्याच्यासाठी तो उभा राहून सांगतोय की आम्ही मॅचला कशा प्रकारे बघतोय आणि कशा प्रकारे खेळणार आहोत. सागर त्याची एज पुन्हा एकदा चेंडू मागे गेलाय, इनसाइड आउट. बघा बॅटचा फेस बिलकुल ऑफसाईडला ओपन होता. ती निर्देशन एकच आहेत की मी आतून बाहेरचे फटके खेळणार, जेणेकरून विथ द स्विंग विथ द विंग अशा प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न होतोय. परंतु जर का ऑफ कटर चेंडू आला तर मात्र त्या बाबतीत थोड्याशा धुसर होतात असं वाटायला लागतं. आणि असंच काहीसं झालंय. सिंगल दाब्याने धावफलक पुढे जात असताना स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रथमेश सागर समोर.
नको बोलू असं त्यांनी सांगितलं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ओहो अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज बाद. प्रथमेशला माघारी परतावं लागतंय. विकेट आली, फलंदाज बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय मनीष. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सागरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. का हा ब्रेक आला, मोमेंटमला ब्रेक का लागला, त्याचं कारण असं आहे, पहिल्या 2 षटकामध्ये ज्या वेने धावा आल्या, ज्या मार्गाने धावा आल्या, तिथून काही काळासाठी खेळ थांबला होता. आणि ज्या वेळेला मॅचमध्ये कोणत्याही खेळामध्ये असो अशी वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला कोणाची तरी चांगली आणि कोणाची तरी वाईट ती निघून गेलेली असते. कदाचित तोच भाग असावा या मॅचचा, म्हणून धावा थांबलेल्या आहेत. ऑनसाइडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, फिल्डिंग होतीये तोपर्यंत एक धाव येते. आता शेवटचे 2 चेंडू आहेत आणि त्या 2 चेंडूमध्ये साहिलला खेळण्याची संधी मिळणार आहे. बघूयात साहिल कशा प्रकारची बॅटिंग करतोय. सातत्यानं चर्चा होतीये, त्यामुळे मी विनंती करेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला की आपण आपल्या ज्या काय प्लॅनिंग्स आहेत, ज्या काय रणनीती आहेत, त्याला थोडंसं शॉर्टलिस्ट करा आणि तशी निर्देशनं आपल्या संघाला द्या, जेणेकरून प्रत्येक बॉलवरती खेळ थांबणार नाही. नो बॉल. हे क्या हुआ है? जीवनात कधी बघितलेलं नसेल तशा प्रकारे बॅट ड्रॅग केली आहे बघा. दांड्याच्या साईडने बॅट खाली लावली आहे. रनआउट वाचवण्यासाठी केलेला अट्टास. नो बॉलच्या रूपाने एक धाव. 36 आतापर्यंत 36 धावा दाखल आहेत. टॅप केले चेंडूला आणि चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 बाउंस, सीमारेखा पार, चौकार. साहिलला मानावं लागेल. या मॅच मध्ये त्याने स्वतःच्या खांद्यावरती त्याची जबाबदारी घेऊन तो खेळलाय ना, त्या जबाबदारीला पाहता कॅप्टन कसा असावा तर असा असावा असं बोलावं असं वाटतंय. खूप चांगली कामगिरी ॲज अ बॅटर म्हणून त्याने आतापर्यंत केली. शेवटचा अंतिम चेंडू. नो बॉल आणि चेंडू सीमारेखा पार आहे. चौकार म्हणजे ज्या 5 धावा. बघा मी अजूनही म्हणतोय, प्रवीण मागाशी सुद्धा मी म्हटलं होतं, इथे जेवढा वेळ तुम्ही मध्ये घालाल 45 धावा, जेवढा वेळ वाया घालवाल तितका तुमचा चांगला किंवा वाईट या दोन्हीपैकी एक वेळ निघून जात असतो. आता चांगल्या मोमेंटमला गमावून बसलाय गोलंदाज आणि बघा कशा प्रकारे फटका खेळलाय. कव्हर पॉईंटच्या रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न, आदित्यच्या हातून चेंडू विसरलाय. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरा धावाचा प्रयत्न होतोय का? येस, तिसरी धाव. धावचीची संधी आणि अखेरकार साहिल कासारेला मैदान सोडावं लागतंय. परंतु लढलाय. जोरदार टाळ्या होऊन जातात साहिलसाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 47 धावा झाल्यात आणि 48चं लक्ष ठेवलंय ते तैमूर 11 या संघासमोर. 1 साइड मुरादपूर या संघाच्या वतीनं. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित आमचे सर्व तर सन्मान करणार आहोत विशेष अतिथी या स्पर्धेसाठी ज्याने आपला अमूल्य वेळ दिला. सन्माननीय माजी कोकणचे संपादक बाळू सनगरे सर यांचा यथोचित सन्मान आमचे मित्र बाबू मोरे आणि प्रवीण कदम यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल. आणि मी विनंती करेल की आपण थोड्या वेळासाठी का होईना आम्हाला या मॅचसाठी जॉईन व्हायचंय. हॅलो, बघा पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, आम्ही समजतोय की तुमची क्वालिफायर मॅच आहे किंवा या शेवटच्या स्टेजमधला मॅचेस आहेत, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. मगाच्या मॅचला शेवटच्या षटकासाठी खूप जास्त वेळ गेलाय. प्रत्येक चेंडू मागे ती चर्चा नको व्हायला.
याची काळजी घ्या आणि मॅचला सुरुवात करा. ओव्हर टू बाबू सर. थँक्यू. सुस्वागतम. सगळ्यांचं स्वागत करूया. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आपण हा अत्यंत महत्वाचा मॅच पाहतोय. पहिल्या चेंडूवर काय झालंय, पहिल्या चेंडूवर फलंदाजाला मोह आवरला नाही आणि त्याने गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू भिरकावला. तिथे मात्र घात झाला आणि पहिला बळी इथे पाहायला मिळाला. मित्रांनो, आयुष्यामध्ये वेळ फार महत्त्वाचा असतो. टाइम इज मनी असं म्हणतात. वेळेला फार मोठी किंमत आहे. या प्रीमियर लीगमध्ये नव्हे तर संपूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला फार मोठी किंमत असते. ते वेळेचं बंधन पाळा. येथे बराच वेळ ऑफिशियल कॉमेंटेटर सांगतायत तुम्हाला या सूचना चर्चा ज्या आहेत त्या कॉमेंटेटर करत असतात, त्या करतात मानधन दिलं असतं आणि ते काम कॉमेंटेटर करायचं असतं. आपण आपलं काम करत राहा, बाकी सगळे आयोजक आयोगाचं काम करतात. खेळाडू ॲज अ खेळाडू म्हणून तुम्ही तुमचं योगदान द्या. 100% देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, अंडरआर्म क्रिकेट आहे का, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. परंतु ठीक आहे, आज संघटनेकरता एकत्र येण्याकरता अंडरआर्म क्रिकेट ठीक आहे मित्रांनो. परंतु बाकी जर क्रिकेटमध्ये तुम्हाला जर घडायचं असेल तर तुम्ही ओव्हरआर्म क्रिकेटकडे वळा. परंतु आज ठीक आहे, अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून प्रीमियर लीगच्या माध्यमातून गावं जोडली, वाड्या जोडल्या, मुलं एकत्र आली, चांगली गोष्ट आहे. परंतु घडायचं असेल तर मित्रांनो मोठ्या मैदानात या. मोठ्या मैदानामध्ये सर्व काय आज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सर जर पाहिलं ना तर खूप काय करता येतं, घडवता येतं, नाव तुमचं करता येतं. यावेळेस पहा, चांगला ऑन साईडला फटका आहे, चेंडू शिवापार झालाय आणि आता मात्र पहिला चौकाराने खातं उघडलंय 4 धावाने. अथर्व ज्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. 2 बलाढ्य संघादरम्यानची लढत आहे आणि अर्थातच आज सकाळपासून नव्हे तर कालपासून तुम्ही पाहताय या मैदानावरती जे पटांगण आहे ते शाळेचं पटांगण आहे, पवित्र पटांगण आहे. ज्या पटांगणामध्ये अनेक खेळाडू घडले असतील, शाळेमध्ये अनेक धडे घेतले असतील आणि अशा पवित्र स्थळावरती ही लाटवण प्रीमियर लीगची मॅच आपण पाहतोय. चर्चेला उदाहरण आलंय. आता पहा, सीमारेषेच्या बाहेर बसलेले सगळे चर्चा करतात. लीगमधून बाहेर गेलेले संघातले खेळाडू चर्चा करत असतील. प्रत्येकाच्या मनात वेगळा विचार येतो आणि प्रत्येकाचा विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला निश्चित आहे. यावेळेस पहा, पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न फसला, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आला अजून एक चौकार. 4 धावा. धावसंख्येचा विचार केला 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला फलंदाज त्याने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. 11 धावा धावफलकावरती. ऑफिशियल कॉमेंटेटर आज मी पूर्णतः ही संपूर्ण लीग तुमची ऑनलाईन पाहत होतो. अतिशय चांगलं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. खेळाडू चांगले खेळत आहेत, आयोजन नियोजन परफेक्ट आहे आणि त्याला जर साथ मिळाली तर निश्चितच दोन्ही समालोचक या ठिकाणी. या षटकातला शेवटचा चेंडू यावेळेस ऑन साईडला कट केला, हलक्या बॅटचा वापर केला, डीपमधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव घेतली आणि इथे मात्र पहिलं षटक संपल्याची पंच खून करतायत. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 13 धावा. मी जातो पुन्हा एकदा ऑफिशियल समालोचकांच्याकडे. 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि खूप चांगलं मनोगत म्हणता येईल किंवा समालोचक सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं, ऐकलं. बाळू संगारे सरांचं खूप चांगलं वक्तव्य. 2 ते 3 गोष्टी नक्कीच मी अधोरेखित करेल. चर्चेकडे सुद्धा येणार आहे. तर त्या दुसऱ्या षटकाचं दुसरं षटक घेऊन येतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. बक्षीस दिलंय आणि 5 धावांचं हे बक्षीस खरोखरच अरबाजला पसंत असणार आहे. अरबाज वर्सेस अरबाजचा बॅटल आहे वाटतं, कारण हे 2 खेळाडू एकाच नावाचे आहेत. समोर डाऊन दी ग्राउंड आणि शेवटी चेंडू उडालाय. जसं मी काल प्रवीण उदाहरण दिलं होतं ना, एखादा दिवा विझल्यानंतर प्रत्येक वेळेला हवेचा कसर नसतो, कधी कधी त्या दिव्यामधील तेल सुद्धा संपलेलं असतं. त्या प्रकारची कहाणी आहे. फिल्डरची काही चूक नव्हती. समोर आल्यानंतर चेंडू उडालाय. धावफलकावरती धाबा आहेत 22 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. एकच बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 22 धावा, 48 चा पाठलाग. बचाव आपण बघतोय. फायनल स्वीप. मिड विकेट क्लिअर करतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. अब तक 26 है, जब तक 26 है, 26 झालेत. अजूनही 22 धावांची गरज आहे. 10-22 आहे. मॅच जवळ आली आहे आणि आता थोडासा वेळ घेतला जातोय. मी विनंती करेल यापुढील होणाऱ्या मॅचसाठी ते दोन्ही संघ जे क्वालिफाय झालेत, टेबलमध्ये सेकंड प्लेस आहे त्यांची. एका बाजूला स्वर्गीय RD चाळके सर आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळताना दिसणार आहे तो स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस. मी विनंती करेल दोन्ही कर्णधारांना आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय.
नो बॉल, नो +4, तब्बल 5. 48 मारून जर का अशा प्रकारची स्थिती असेल तर मात्र मानावा लागेल समोरच्या बॅटिंग ऑर्डरला. 31 रन, 31 धावा दाखल करती. आता 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 10-17, 17 आहे तो खतरा आहे. अरबाजचा खतरा पूर्णपणे डोक्यावरती थया नाचायला लागलाय. चेंडू मागे निघून चाललाय. चांगली फिल्डिंग तिथे शुभमची. फक्त वाईड, एकच धाव धापलकामध्ये ऍड होईल. अरबाज समोर, अरबाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. फेकी होतीये तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट केली जाते. तो ग्रीन पडदा आहे तो जो कव्हर केलाय तिथून थोडेसे बाजूला व्हा अशी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करण्यात येते. चेंडूला अडवलंय, फेकी केली जाते तोपर्यंत एक धाव येते. सिंगल धाव येईल. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. तिथं सोपं नाहीये फिल्डिंग करणं. फिल्डिंग करणं सोपं नाहीये कारण तिथे बघा 2 ते 3 दगड आहेत, तिथे विटा आहेत, सगळं काही आहे. आणि त्याच्या जवळून जर का चेंडू गेला तर त्याचं डायरेक्शन बदलणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. जर तयार नाही राहणार तर मात्र चेंडू सीमारेखा पार जाईल. आणि गेलाय चौकार. आवाज आता वाढतोय, फक्त एकच आहे. आवाज वाढत असताना आपण आतमध्ये येऊ नका. थोडं अजून मागे व्हा कारण तिथे हिरवा पडदा तुमच्या मागे आहे. त्याच्या समोर उभं राहायचंच नाहीये. हिरव्या पडद्याची लाईन आहे त्याच्या पुढे राहा. समीर त्यांना पूर्णतः हिरव्या पडद्याच्या बाहेर काढायचंय. अडवण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग होतीये. मॅच थोडीशी टफ फाईट होतीये आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय की आपण त्या शिस्तीचं पालन करा. 2 षटकं संपलीत. 39 झाल्यात. आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हे षटक तब्बल 26 धावांचं आलंय. 26. आणि हे दडपण पूर्णपणे अरबाज झेलू शकलेलं नाहीये. जी फलंदाजीमध्ये केलेली कमाल होती साहिल कासारेची ती मात्र कमाल धमालीमध्ये कन्वर्ट झाली नाही आणि त्यामुळे अडचणी वाढल्यात. शेवटच्या अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. प्रथमेशचा पहिला चेंडू उजव्या स्टेज जास्तच बाहेर आहे. सोडून दिला अरबाजने आणि तिथे एकदा धापलकामध्ये ऍड होते. कालपासून शांत दिमागाने बॅटिंग केली अरबाजने. आदित्य ज्या वेळेला चमकला नाही त्या वेळेला अरबाज शाईन झालाय आपण बघितलंय. एकदा डाऊन कंप्लीट केली जाते. ओ ये क्या हुआ है? वेट कशासाठी होता? प्लीज सर्वांना विनंती आपण जर टाळ्या वाजवता किंवा बाकी कमेंट. समीर तू चांगला खेळाडू आहेस मित्रा, प्लीज सहकार्य कर. कोणीही अपशब्द किंवा चुकीच्या कमेंट्स पास करू नका. अंपायर्स तेच देण्यासाठी आहेत त्याची नोंद घ्या. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. एक धाव डाऊन पूर्ण केली जाते. बघा 2 आणि ही मॅच अशी का होते त्याचं कारण आहे. दोन्ही संघाने खूप मोठा संघर्ष केलाय आणि त्या संघर्षानंतर एका झटक्यात फायनल मध्ये जाण्याची इच्छा या दोन्ही संघांची आहे. आणि पहिली बॅटिंग तर चांगली झाली होती, फक्त त्याला वाचवत असताना थोडी अडचण येते. बॉल झाला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. फायनल स्वीप करायचं होतं. चेंडू पायावरती आदळलाय. एका धाब्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. अजूनही खूप काही आहे. आता 3 मध्ये 4. 9 पाहिजे होते. पहिला वाईड होता. वाईड 2 सिंगल सिंगल 3 मध्ये 4. 3 मध्ये 4. अरबाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. हा असा खेळाडू आहे ज्याने कोणताही एरर सोडलेला नाहीये, म्हणजे कोणती जागा सोडलेली नाहीये जिथे मॅच मध्ये परत येतील. हो क्या बात आहे. आता 3 मध्ये 2. जिंकणार कोण? 2 मध्ये 2. 2 मध्ये 3. 4 4 4 4. अरे हो राजा मी चुकलो तरी तेच असणार आहे. डोंट वरी, टेन्शन नको घेऊ तू. 2 मध्ये 4. चला या दोन्ही कर्णधार या लवकर. मला वाटतं आरडी तारखे सरांचे कर्णधार आलेले आहेत. स्वप्नपूर्ती इंटरप्राइजेस आपला कर्णधार होऊ द्यात. 2 मध्ये 4.
तो एक चेंडू मला वाटतं आता सारखा आठवत राहणार आहे. ओ चेंडू हवेमध्ये काही काळ पंचांनी निर्णय आपला सांगायचा आहे. आता 2-3. चला टॉस केला जाणार आहे. 2-3 ही मॅच खूप चांगल्या स्थितीमध्ये येऊन थांबली आहे आणि ती हृदयाची आता स्पंदनं वाढायला लागली आहेत सगळ्यांची. अडवण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला इडला थ्रो केलाय. आता 1-2. अरबाज जो मेहनत करून थांबला होता तो मात्र आता नॉनस्ट्राईक एंडला थांबेल. कंपल्सरी चेस इट्स मॅन्डेटरी. पण दुसऱ्या बाजूला अथर्व आहे मला वाटतं. अथर्व आहे आणि अथर्व मध्ये ती क्षमता आहे. आता 1-2 चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे मी म्हणेल प्रथमेशने. बोल्ड फर्स्ट. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेसने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. चला घाई करा लवकर आता. ओ मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो वन साइड मुरादपूरने. क्या बात है. चला चला खेळाडूमध्ये चर्चा नको आहे. दोघांच्या डगआउट कडे जायचंय. चला लगेच फिल्डिंगला या. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस आपण मैदानात दाखल व्हा. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस आणि त्यांच्या समोर स्वर्गीय RD चाळके सर. चला स्वप्नपूर्ती नाणेफेक जिंकली आहे. लगेच फिल्डिंग लावायची आहे. ओमकार सर आपण 2 फलंदाज मैदानात पाठवा लगेच. अजूनही इथून 3 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. 3 मॅच खेळवायचे आहेत.